नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. बघा, डिटर्मिनंट काय राहतं 2 ऑर्डरचं. तर 2 ऑर्डरमध्ये बघा, आपण जे डिटर्मिनंट काढतो ते स्क्वेअर मॅट्रिक्सचं काढतो. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की तुमच्याकडे जी ऑर्डर राहणार आहे मॅट्रिक्सची ती कशी पाहिजे आपल्याला, सेम. म्हणजे सपोज 2 क्रॉस 2, तर नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो कसे पाहिजे, इक्वल. तर पहिलं पाहूया आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. बघा, 2 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल आपल्याकडे, हा 2 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे आणि याचं जर डिटर्मिनंट काढायचं असेल तर काय करणार आपण, पहिलं की आपण डिनोट करतो DET ऑफ ए किंवा डिटर्मिनंट ऑफ ए किंवा डी, याला आपण डिनोट करतो या 3 लेटरने. ठीक आहे. तर डिटर्मिनंट कसं करणार बघा, 2 क्रॉस 2चं ऑर्डर असेल तर पहिला आपण काय करणार, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. काय बघा, क्रॉसमध्ये काय तुमच्याकडे हा पहिला एलिमेंट A11 इंटू हा दुसरा एलिमेंट A22. नंतर बघा, पहिला क्रॉस घेतल्यानंतर तुम्ही मायनस साईन देणार. बघा इथं मायनस साईन. तर कोणताही बी असो, तुमच्याकडे काय करणार की पहिला ज्यावेळेस आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ त्याच्यानंतर लगेच मायनस साईन द्यायचं आणि त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला दुसरा क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा काय तुमच्याकडं A21 इंटू A12. आता ठीक आहे, हे झालं तुमच्याकडं. आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया. किंवा तुमच्याकडे जर फर्स्ट ऑर्डर असेल, एकच ऑर्डर असेल, तर आपण त्याचा डिटर्मिनंट तो स्वतः एलिमेंट असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे A=2 असेल तर सपोज मी याचा जर डिटर्मिनंट काढला तर किती येईल तुमच्याकडे 2. कारण 1 क्रॉस 1 या मॅट्रिक्सचे ऑर्डरचा डिटर्मिनंट फक्त तो स्वतः एलिमेंट राहतो. ठीक आहे. आता आपण 2 क्रॉस 2चं पाहिलेलं आहे. आता 3 क्रॉस 3चं बघा, 3 क्रॉस 3चं डिटर्मिनंट कसं काढणार आपण, की डिटर्मिनंट काढण्याच्या अगोदर तुमच्याकडे एलिमेंट कसा असतो बघा. जर मी फर्स्ट रो सिलेक्ट केला, फर्स्ट रो R1, तर तुमच्याकडे पहिला एलिमेंट प्लस असतो, दुसरा एलिमेंट मायनस आणि तिसरा एलिमेंट काय असतो, प्लस. ठीक आहे. आपण नंतर पाहूया की सेकंड रो पण सिलेक्ट करता येतो आणि थर्ड रो पण सिलेक्ट करता येतो. तर आपण जर सेकंड रो सिलेक्ट केला असता तर आपल्याकडे मायनस पहिला एलिमेंट, दुसरा प्लस आणि मायनस. तर जर थर्ड रो सिलेक्ट केला असता आपण तर तुमच्याकडे पहिला एलिमेंट प्लस, दुसरा मायनस आणि तिसरा प्लस. तर आपण शक्यतो काय करणार, आपण फर्स्ट रो सिलेक्ट करणार. तर फर्स्ट रो सिलेक्ट करताना काय तुमच्याकडे पहिला प्लस असतो, दुसरा मायनस आणि तिसरा काय असतो, प्लस. तर बघा, आपण 3 क्रॉस 3चं जर मॅट्रिक्स असेल तुमच्याकडे 3 ऑर्डरचं, तर त्याचं डिटर्मिनंट कसं काढतो की जर आपण फर्स्ट रो सिलेक्ट केला, हा फर्स्ट रो R1, तर पहिला एलिमेंट काय असणार तुमच्याकडे प्लस, दुसरा मायनस आणि तिसरा काय असणार आहे, प्लस. तर मग फर्स्ट बघा, मी जर फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट केला, हा A11, बघा A11 सिलेक्ट केला मी, तर तुम्ही काय करणार की त्या लाईनचा रो डिलीट करायचा आहे आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट करायचा आहे. राहिलं काय तुमच्याकडं, हा पार्ट, एवढा पार्ट, या पार्टचं डिटर्मिनंट घ्यायचं. बघा A11 सिलेक्ट केला मी, तर राहिलं काय तुमच्याकडं A22, A23, नंतर A32 आणि A33. नेक्स्ट काय करणार तुम्ही आता बघा, दुसरं काय सिलेक्ट करणार. बघा तुमच्याकडे दुसरा एलिमेंट मायनस असतो, मायनस सिलेक्ट केला मी, मायनस A12. आता बघा, हा A12 जो एलिमेंट आहे त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. राहिलं काय तुमच्याकडे रिमेनिंग A21. बघा A21 त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. जो रिमेनिंग राहील त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. बघा राहिलं तुमच्याकडे A21, A23 आणि A31. त्याच्यानंतर बघा पुढचा एलिमेंट आहे तुमच्याकडे काय लास्टचा, की हा A13, तो कसा असतो, प्लस. आता तो जर मी प्लस घेतला तर त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. जो रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे त्याचा काय घ्यायचा, आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. मग घेतला डिटर्मिनंट. आता आपल्याला माहिती आहे 2 क्रॉस 2चं डिटर्मिनंट कसं घेतो, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, नंतर मायनस, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, सेम याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, नंतर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस बघूया. परत सेम याचा डिटर्मिनंट, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर बघा इथं पुढं आता काय डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज आहेत. जर मी तुमच्याकडे एखादा मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं, आणि सपोज मी इंटरचेंज केला रो आणि कॉलम, म्हणजे रोच्या जागी काय केलं, कॉलम लावला आणि कॉलमच्या जागी जर रो लावला, म्हणजे काय तुमच्याकडे हा रो आहे आडव्या लाईनला, त्यालाच मी उभं केलं, इंटरचेंज केलं कॉलमला. पण तुमच्याकडे हा रो होता त्याला उभं केलं, हा कॉलम होता हा त्याला उभं केलं, तरी पण त्या डिटर्मिनंटमध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे काय, जर इंटरचेंज केलं मी रो आणि कॉलमचं तर डिटर्मिनंटमध्ये काही फरक पडत नाही. दुसरं आहे इंटरचेंज एनी रो किंवा कॉलम. इंटरचेंज केलं मी रो आणि कॉलम, म्हणजे काय केलं की सपोज हा तुमच्याकडे R1 आहे आणि हा तुमच्याकडे काय सेकंड रो आहे. मी काय करतो की जो सेकंड रो आहे तो फर्स्ट रोच्या जागी घेऊन जातो आणि फर्स्ट रो जो आहे तो सेकंड रोच्या जागी घेऊन जातो. जर असं जर केलं मी इंटरचेंज केलं, बघा हा झाला तुमच्याकडे, हा सेकंड रो होता तो झाला आता फर्स्ट रो आणि हा जो सेकंड रो होता तो झाला आता फर्स्ट रो. असं जर आपण रो इंटरचेंज केला
तर तुमच्याकडं डिटर्मिनंटमध्ये काही ॲन्सरमध्ये चेंज होत नाही, फक्त जो ॲन्सर येणार आहे तो कसा आहे, तो मायनस. ठीक आहे. आणि पुढचं आहे आपण याचे एक्झाम्पल पण घेऊया. त्याच्यानंतर आहे तिसरं तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, जर तुमच्याकडं एखादा रो जर इक्वल असेल, बघा A11 A21 आहे, B11 B2 किंवा कोणताही रो, दोन रो जर इक्वल झाले तर त्याचा डिटर्मिनंट येतो 0. ठीक आहे. हे आज तुमच्याकडे 3 प्रॉपर्टीज आहे. आपण पाहूया आता 2x2चं डिटर्मिनंट. तर 2x2चं डिटर्मिनंट बघा, पहिला एक्झाम्पल घेतला मी, तुमच्याकडे हा 2x2चा ऑर्डर आहे, त्याचं डिटर्मिनंट काढलं मी. तर डिटर्मिनंट कसं करणार, पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या दोघाचं. किती 2 × 2 आला, पहिला 2 × 2, लगेच मायनस साईन दिलं मी. त्याच्यानंतर काय करणार, दुसरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. बघा किती -1 × 4, बघा -1 × 4. आता काय तुमच्याकडे बघा 2 × 2 4. आता हा मायनस आणि हा मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस इंटू मायनस काय होऊन जातो, प्लस. म्हणून तुमच्याकडे हा झाला प्लस 1 × 4 किती 4, देन 4 + 4 किती 8. सेम आपण दुसरा क्वेश्चन घेतला. बघा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. किती कॉस × कॉस थिटा × कॉस थिटा, लगेच आपण काय घेतो मायनस. त्याच्यानंतर दुसरा क्रॉस मल्टिप्लिकेशन किती साइन थिटा × मायनस साइन थिटा, बघा मायनस साइन थिटा × साइन थिटा. परत हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस. कॉस थिटा × कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस साइन थिटा × साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. आता बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू राहते 1. मग याचा डिटर्मिनंट किती आला 1. अजून सांगतो तुमच्याकडे बघा सिंगुलर मॅट्रिक्स आणि दुसरा आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. बघा सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तुमच्याकडं ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती येतो 0 त्याला म्हणतो आपण सिंगुलर मॅट्रिक्स, आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याला म्हणतो आपण नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. आता बघा पहिला मॅट्रिक्स होता त्याचा डिटर्मिनंट किती आला 8, 0 आला का नाही, नॉट इक्वल टू 0, दॅट मीन्स हे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. दुसरं पण बघा डिटर्मिनंट किती आला 1, 0 आला का नाही आला, मग ते काय नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येईल ते असतं तुमच्याकडं सिंगुलर मॅट्रिक्स, आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट येतो नॉन 0 त्याला म्हणतो आपण नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा 2x2चा. फास्ट घेतो मी, तुमचं काय पहिलं या दोघांचा क्रॉस घ्या. किती येईल तुमच्याकडं -1 × 7, लगेच आपण मायनस घेतो. परत दुसरं क्रॉस घ्या. बघा दुसरा क्रॉस किती 5 × 6 इक्वल टू -1 × 7 -7, नंतर मायनस आणि 5 × 6 किती तुमच्याकडं 30. तर किती येईल तुमच्याकडं -7 -30 इक्वल टू -7. बघा दोन्ही जर मायनस असेल तर आपण काय करतो ॲडिशन. इथं पण सांगू देतो, जर दोन्ही ॲडिशन असेल तर आपण ॲडिशन करतो, दोन्ही सबट्रॅक्शन असेल तर आपण ॲडिशन करतो. फक्त ॲडिशन करण्याच्या अगोदर इथं साईन कोणतं देतो आपण मायनस साईन. नंतर मग एक प्लस असेल एक मायनस असेल, एक मायनस असेल एक प्लस असेल, तर दोन्हीचं सबट्रॅक्शन करतो आणि तर मोठ्या संख्येचा जो साईन असेल तो देतो आपण. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे 8, याचं पण डायरेक्ट करूया आपण. किती तुमच्याकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 × -2 लगेच मायनस, नंतर किती तुमच्याकडं -7 × -5. बघा इथं मायनस असल्यामुळे ब्रॅकेट घेतला मी, इथं मायनस असल्यामुळे ब्रॅकेट घेतला, इथं मायनस असल्यामुळे ब्रॅकेट घेतला. तर किती येईल तुमच्याकडे 8 × -2. मग एक प्लस आणि एक मायनस असेल मल्टिप्लिकेशनमध्ये तर ॲन्सर येतो तुमच्याकडं मायनस. मग किती 8 × 2 -16 नंतर मायनस. आता -7 × -5 +35. आता -16 आणि -35 तर किती 6 आणि 5 1, नंतर 3 आणि 1 4 आणि हा 5 -5. तर डिटर्मिनंट ऑफ बी किती आला तुमच्याकडं -51. तर आता पाहूया आपण काय 3x3चं मॅट्रिक्स असेल तर त्याचं डिटर्मिनंट किती येतं. बघा 3x3 मध्ये आपण पाहिलं काय तुमच्याकडं की जर आपण मी फर्स्ट रो सिलेक्ट केला तर पहिला एलिमेंट प्लस असतो, दुसरा मायनस असतो आणि तिसरा काय असतो प्लस. चला आता हा एक्झाम्पल घेऊया आपण. तर या एक्झाम्पलमध्ये या, आता एक्झाम्पलमध्ये काय करायचं आपल्याला, आता एक्झाम्पल बघा तुमच्याकडे हा 3x3चा आहे. ठीक आहे, काय तुमच्याकडे 3x3चा. आता आपण पहिला एलिमेंट सिलेक्ट केला, काय केला पहिला एलिमेंट सिलेक्ट केला, कोणता 1 सिलेक्ट केला. बघा इथं 1 सिलेक्ट केला आहे तुमच्याकडं. मग आता 1 सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आपण, बघा इथं 1 सिलेक्ट केला आहे, इथं 1.
आता पहिला एलिमेंट कसा राहतो आपल्याकडं प्लस, दुसरा कसा राहतो मायनस आणि तिसरा कसा राहतो प्लस. मग जर मी पहिला एलिमेंट सिलेक्ट केला तर त्या लाईनचा काय झाला तुमच्याकडं रो डिलीट झाला बघा, झाला डिलीट, आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. बघा मी 1 सिलेक्ट केला होता इथं 1. आता उरलेला पार्ट कोणता आहे तुमच्याकडे 0 3 5 4 आहे का, 0 3 5 4. नंतर सेकंड तुम्ही काय घेणार बघा मायनस, आपण काय घेणार होता मायनस, मग इथं मायनस घेतला तुमच्याकडं. तुमचा एलिमेंट पण कसा आहे -2, आपल्याला तर रूलनुसार मायनस घ्यायचा आहे आणि तो एलिमेंट पण कसा आहे -2. बघा इथं आपण दुसऱ्या याच्यामध्ये दाखवलंय -2. आता मग -2 घेतल्यानंतर त्या लाईनचा रो डिलीट करायचा आहे आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट करायचा आहे. मग काय आला तुमच्याकडं 2 3 1 4 आला, 2 3 1 4 डिटर्मिनंटमध्ये. आता थर्ड एलिमेंट कोण आहे तुमच्याकडं +3. आता +3 आहे तर आपल्या रूलनुसार पण आपल्याला काय प्लसच असतो. मग +3 घेतला, त्या लाईनचा रो डिलीट केला, त्या लाईनचा कॉलम डिलीट केला, तर उरलेला पार्ट काय राहिला तुमच्याकडं हा 2 0 1 5. आता त्याला सॉल्व्ह करूया आपण. बघा 1 ला 1, आता त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 × 2 आहे तर 0 × 4 0, नंतर लगेच मायनस आणि 5 × 3 15. ओके, नंतर बघा हा मायनस आणि हा -2 दोन्ही पण मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय झाला प्लस. बघा +2 परत सेम या दोघाचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 × 4 किती 8, नंतर 1 × 3 किती तुमच्याकडं 3, त्याच्यानंतर +3. बघा परत सेम 2 × 5 10 आणि नंतर 1 × 0 0. आता 1 ला 1, आता इथं बघा 0 -15 किती 0 -15 किती -15. +2 ला +2, 8 -3 8 -3 किती 5 +3, नंतर 10 - 0 10. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया, 1 × -15 -15, 2 × 5 10 आणि 3 × 10 30. तर टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर किती तुमच्याकडं 10 आणि 30 किती झाले 50 आणि हा -15 प्लस. मग 50 मधून सॉरी इथं 40, 40 झाले, 40 मधून 15 गेले, किती राहिले तुमच्याकडे 25. मोठ्या संख्येचं चिन्ह काय तुमच्याकडे प्लस, म्हणून प्लस. तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू किती आला तुमच्याकडे 25. अजून एक पुढचा क्वेश्चन घेऊया तुमच्याकडे. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे हा. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा क्वेश्चन आहे तुमच्याकडे, त्याला ए नाव देऊया आपण. त्याचं डिटर्मिनंट काढायचं आहे. डिटर्मिनंट काढतो तर आपल्याकडे काय राहतो, पहिला एलिमेंट कसा राहतो प्लस, हा प्लस राहतो, नंतर हा मायनस आणि हा प्लस. मग पहिला एलिमेंट जर मी 7 सिलेक्ट केला, बघा 7 सिलेक्ट केला आहे, तर 7 सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे काय हा रो गेला, हा कॉलम गेला, राहिला कोणता 1 -5 2 -5 घेतला डिटर्मिनंट. बघा 7 सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे घेतला आपण रिटर्न. परत सेम आपल्या रूलनुसार दुसरा काय घ्यायचा असतो मायनस घेतला आपण, पण तुमच्याकडे दुसरा एलिमेंट कोण आहे -4 घेतला, हा नंतर मायनस काय होणार आहे प्लस. परत सेम त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम, तर रिमेनिंग काय राहिलं 3 -5 2 आणि -5 घेतला आपण. परत सेम तुमच्याकडे लास्टचा किती घ्यायचा आहे 2. आता बघा रूलनुसार पहिला प्लस, दुसरा मायनस आणि तिसरा काय घ्यायचा आपल्याला प्लस, मग +2 घेतला. आता उरलेला पार्ट किती तुमच्याकडे हा रो गेला, हा कॉलम गेला, बाकी उरलेला पार्टचा डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट घेऊया. बघा 7 ला 7 घेतला मी, नंतर उरलेला पार्टचा डिटर्मिनंट घ्या, किती तुमच्याकडं 1 × -5, तर 1 × -5 सॉरी तर रॉंग आलेला, किती तुमच्याकडं -5. तर बघा आपण काय करूया, इथं बघा हा 7 आहे, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. तर काय तुमच्याकडं 1 × किती इथं करतो मी शॉर्टमध्ये तुमच्याकडं काय तुमच्याकडं बघा 7 सॉरी डिटर्मिनंट इक्वल टू किती 7 × 1 × 5 किती -5. त्याच्यानंतर मायनस रूलनुसार आपल्याकडं, नंतर काय तुमच्याकडं 2 × -5 -10 झालं काम याचं, नंतर मायनस. बघा हा मायनस आणि हा मायनस काय झाला +4 × परत सेम याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती 3 × -5 -15 मायनस, नंतर किती 2 × -10 सॉरी -5 -10 नंतर +2 × तर किती तुमच्याकडे परत याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 × 3 6 मायनस आणि 1 × 2 2 तर किती तुमच्याकडे 7. आता हा -5 कॅल्क्युलेशन करा -5 आणि हा किती मायनस काय झाला तुमच्याकडे +10. बघा हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस नंतर 4, नंतर बघा इथं पण मायनस काय झाला प्लस -15 +10 नंतर +2 × 6 - 2 किती 4. आता बघा 7 × -5 आणि +10 किती तुमच्याकडं +5
इंटू प्लस किती प्लस 4 इंटू -15 + 10 किती -5 आणि प्लस 2 × 4 किती 8. जर टोटल आन्सर केला मी 7 × 5 किती 35 नंतर 4 × 5 4 × -5 -20 आणि प्लस 8. तर 35 -20 + 8 म्हणजे किती 15 + 8 = 23. मग याचा डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडं डिटर्मिनंट ऑफ ए = 23. आता पुढचा एक क्वेश्चन पाहूया. त्या क्वेश्चनमध्ये काय बघा की तुमच्याकडे हा क्वेश्चन आहे डिटर्मिनंट ऑफ असं विचारला जाऊ शकतो. हा प्लस असतो हा मायनस आणि पुढचा असतो प्लस. मग आपण जर पहिलं 2 घेतला सिलेक्ट केला तर 2 सिलेक्ट केल्यानंतर त्या लाईनचा काय तुमच्याकडं रो डिलीट झाला आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. आता उरलेलं पार्टचं काय घ्यायचं आपला डिटर्मिनंट काय आला तुमच्याकडे 0 -1 4 आणि 5. सेम तुमच्याकडे काय आता बघा पुढचा क्वेश्चन आपल्याला सिलेक्ट कोणता करायचा आहे -3. आता बघा मायनस केला आणि त्याच्यानंतर काय आपल्याला मायनस नंतर प्लस होईल. नंतर उरलेलं पार्ट्स काय घ्यायचं आपल्याला डिटर्मिनंट बघा 2 -1 1 5 आला का 2 -1 1 5. नेक्स्ट काय तुमच्याकडं पुढचा कोणता सिलेक्ट करायचा आपल्याला +1. मग +1 सिलेक्ट केल्यानंतर बघा +1 सिलेक्ट केला त्या लाईनचा रो डिलीट झाला कॉलम डिलीट झाला. उरलेलं पार्टचा काय घेतला आपण डिटर्मिनंट. आता मग डिटर्मिनंट घ्या. बघा डिटर्मिनंट काय घेईन तुमच्याकडं 2 ला 2 नंतर याचं डिटर्मिनंट घ्यायचं तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 × 5 किती झाला 0 नंतर लगेच मायनस आपल्याकडं आणि नंतर किती 4 × -1 तर -4 नंतर लगेच बघा इथं पण मायनस काय झाला तुमच्याकडं +3 आणि याचा उरलेला पार्टचा काय तुमच्याकडं जो डिटर्मिनंटचा पार्ट आहे त्याचा डिटर्मिनंट घेऊया 2 × 5 10 लगेच आपल्या रूलनुसार मायनस आणि नंतर काय -1 × +1 किती -1 नंतर +1 × परत सेम 2 × 4 8 आणि 0 × 1 किती 0. तर आपल्याकडं आता कॅल्क्युलेशन करूया. हा मायनस काय झाला तुमच्याकडे इथं प्लस पार्ट तर 0 + 4 2 नंतर 3 × इथं पण काय झालं तुमच्याकडे मायनस प्लस झाला तर 10 × 10 + 1 आणि ते 8 - 0. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तर 2 × 4 किती झाला तुमच्याकडे 8 आता 10 + 1 11 तर 3 × 11 आणि लास्टला 11 8 + 13 + 8 = 49. तर डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडं 49 आणि ज्याचा डिटर्मिनंट आपल्याकडे नॉन झिरो येतो त्याला काय म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. हा झाला तुमच्याकडं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता पुढचा एक्झाम्पल बघा. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण आता फास्ट घेऊया. कोणताही क्वेश्चन आला मॅट्रिक्सचा तर आपण फास्ट कसं करतो पहिलं बघा हा प्लस असतो तुमच्याकडे हा मायनस असतो आणि हा प्लस असतो. मग बघा पहिला जर मी 2 सिलेक्ट केला हा 2 सिलेक्ट केला तर तुमच्याकडे काय उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट मग किती तुमच्याकडे 4 × 3 12 लगेच मायनस किती 1 × 1 किती झाला 1. पुढचा बघा नंतर मायनस असतो -4 सिलेक्ट केला सेम आता काय करणार आपण जो उरलेला पार्ट आहे तुमच्याकडं काय आता हा 4 जर सिलेक्ट केला मी तर डिलीट झाला तुमच्याकडे हा रो तर राहिला काय तुमच्याकडे 3 × 3 9 आणि 1 × 5. नंतर पुढचा लास्टचा जो आहे तुमच्याकडे काय सिलेक्ट करायचा प्लस असतो तो मग +1 सिलेक्ट केला मी हा +1 त्या लाईनचा रो डिलीट झाला कॉलम डिलीट झाला बघा +1 नंतर 3 × 1 3 आणि नंतर 4 × 5 20. मग कॅल्क्युलेशन केलं तर 12 - 1 11 2 × 11 किती बघा 2 × 11 22 नंतर -4 × बघा हा -4 × हा 9 - 4 4 तर -4 × 4 -16 नंतर 3 - 20 -17 × +1 तर किती झाला -70. टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे येतो -11. ठीक आहे. तर डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए = -11. आता आपण पाहूया बघा फास्टली 2 × 2चं पाहूया. बघा डिटर्मिनंट ऑफ 1 हे 1 2 3 4 आहे त्याचं कसं डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 4 4 आणि नंतर 2 × 3 6 तर किती तुमच्याकडं 4 - 6 = -2. आता याचं बघा -2 × 5 0 नंतर 0 नंतर लगेच आपल्या दुसऱ्याला मायनस नंतर 2 × -4 मायनस आता काय तुमच्याकडे हा -4 मायनस काय झाला +4. सेम 1 × 4 1 × 4 किती तुमच्याकडे 4 आणि नंतर काय 2 × 2 4 0. आता ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो बघा ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला काय म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. मग हा जो मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं हा तो सिंग्युलर आहे हा काय नॉन सिंग्युलर म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येईल त्याला काय म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आपण असा एक क्वेश्चन घेऊया ज्याच्यामध्ये तिन्ही ऑर्डरचा क्वेश्चन असेल. लास्ट क्वेश्चन घेऊया. आता काय तुमच्याकडे हा 1 × 1चा मॅट्रिक्स आहे 5 1 × 1. आता 1 × 1चा जर डिटर्मिनंट काढायचा असेल तर तोच एलिमेंट राहतो बघा डिटर्मिनंट ऑफ 5 = 5. नंतर दुसरा एक्झाम्पल घेतला 1 2 3 4 त्याचं डिटर्मिनंट किती येईल तुमच्याकडं 1 4 -2 3 म्हणजे पहिलं क्रॉसिंग नंतर लगेच मायनस नंतर दुसरा क्रॉसिंग आणि कॅल्क्युलेशन. आता 3 × 3चं सेम पाहिलं आपण काय
पहिला प्लस असतो, दुसरा मायनस आणि तिसरा प्लस. प्लस मायनस प्लस. मग पहिला +3 सिलेक्ट केला तर उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट. नंतर तुमच्याकडे मायनस रूलनुसार दुसरा एलिमेंट मायनस, नंतर त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट, +2 लास्टचा +2 उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट. मग कॅल्क्युलेशन करा आपण. 1 × 1 1 आणि 3 × 0 0. मायनस मायनस काय झाला इथं, मायनस मायनस प्लस झाला 2. परत सेम 4 × 1 4 आणि 2 × 0 0. त्याच्यानंतर +2 +4 × 3 12 आणि 1 × 2 2. कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा 3 × 1 2 × 4 आणि 2 × 1 आला आपल्याकडे 3 + 8 + 20. त्याच्यानंतर लास्टला आला कॅल्क्युलेशन करून 31 आन्सर. ठीक आहे. तर हे झालं तुमच्याकडे डिटर्मिनंट. ओके. आता जर एखादा टाईप राहिला असेल तर ठीक आहे, बघू आपण एक क्वेश्चन त्या टाईपचा. आता बघा हा या टाईपचा एक क्वेश्चन घेऊया, कारण का की जो आपल्याकडे हा आहे ना -3 आपण घेतलाच नव्हता, म्हणजे लास्टचा एलिमेंट तो आपण मायनस घेऊन एखादा एक्झाम्पल घेतलाच नाही. तर आता एक एक्झाम्पल घेऊया. हा असतो तुमच्याकडे प्लस, हा असतो मायनस आणि हा काय असतो प्लस. तर मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू पहिलं घ्या. तुमच्याकडे रूलनुसार तर तो काय असतो प्लस, पण आलाय कसा तो मायनस. आता उरलेला पार्टचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. बघा उरलेला पार्ट काय, त्या -1 जर घेतला तर त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला, काय राहिला 2 4 3 2. नंतर बघा दुसरा एलिमेंट काय आपल्याकडं +4, पण आपल्याकडे काय राहतो तो रूलनुसार मायनस. बघा रूलनुसार मायनस घेतला, कसा आहे तो 4. आता उरलेला पार्टचा डिटर्मिनंट किती झाला बघा, 4 जर गेला त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला, 1 4 -1 2. परत सेम लास्टचा एलिमेंट आपला प्लस असतो, पण तो कसा आला आपल्याकडं -3. तर त्याचा पण काय करा, आपल्याला उरलेल्या पार्टचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. तर किती तुमच्याकडं 1 2 -1 3. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. -1 × बघा रूलनुसार तर तो प्लस होता, पण आपल्याकडे तो एलिमेंटच मायनस आला आहे, नंबरच मायनस आला आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. किती तुमच्याकडं 2 × 2 4 लगेच मायनस आणि 3 × 4 किती 12. नंतर -4 × परत सेम तुमच्याकडे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × 2 2 मायनस आणि 4 × -1 -4 ब्रॅकेट क्लोज. नंतर प्लस, आता बघा इथं -3 आता त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × 3 लगेच मायनस आणि -1 × 2 -2. फक्त आता कॅल्क्युलेशन करूया आपण. -1 × 4 - 12 किती -8 -4 × आता बघा हा मायनस मायनस काय झाला इथं +4. तर +4 आणि 2 किती 6. नंतर -3 × आता बघा हा पण काय झाला तुमच्याकडं, हा मायनस मायनस काय झाला प्लस झाला. तर किती झालं तुमच्याकडं 3 + 2 + 5. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. -1 × -8 +8. नंतर किती -4 × 6 -24 आणि -3 × 5 -15. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. 24मधून 8 गेले 16 राहिले. मोठ्या संख्येचे चिन्ह -15 आणि -15 आणि -16 किती -31. हे झालं तुमच्याकडं डिटर्मिनंट. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया मायनर, कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट. ठीक आहे. थँक्यू.